आज पुन्हा एकदा मी कॉलेजमध्ये जाणार, पण यावेळेस माझा शेवटचा दिवस राहील. नमस्कार, मी आदित्य आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका मिनी व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, माझी सेमिस्टर एक्झाम चालू झालेली आहे. एक्झामला जायचं म्हणलं तर अभ्यासापेक्षा तर सगळ्यात महत्वाचं असते हॉल तिकीट. आता ते हॉल तिकीटच घ्यायला मी गेले होते आमच्या कॉलेजमध्ये, म्हणजे की पुन्हा एकदा आमच्या कॉलेजचं मला तोंड बघावं लागेल. सरकारने दिलेल्या योजनाचा आपल्याला फायदा पण घ्यायचा आहे. त्यासाठी मला स्कॉलरशिपचा फॉर्म सबमिट करायचा होता आणि त्यासाठी पण एवढ्याला परेशान करत होते कॉलेजवाले. तसं तर दरवर्षी स्कॉलरशिपचा फॉर्म सबमिट करायचा म्हणलं तर परेशान करतात कॉलेजवाले, पण यावर्षी मी सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करून पूर्ण गोष्ट अरेंज करून सगळे डॉक्युमेंट्स एका सिक्वेन्स मध्ये लावून ते फॉर्म सबमिट केला मी. तसं तर आज आमच्या कॉलेजमध्ये पीजी वाल्याचा पेपर पण होता, पण काही पण असं माझं हॉल तिकीट काय भेटले नाही ड्यू टू फीस इश्यू. दुपारच्या 12 वाजता गेले आणि मला लिटरली 4 वाजले होते. आणि 4 वाजताची भूक कशी असते तुम्हाला पण माहितच असते बघा. आपला तर फूड ब्लॉग चालूच होता. तसं तर या काकाजवळचे पोहे एकच नंबर आहे. तो एमजीएम कॉलेजचा चढ चढताना तुम्हाला खाली एक दुकान दिसेल, तिथं पोहे एकच नंबर बनते आणि चहा पण भेटते तिथं गरम गरम. पोटामध्ये एवढी जास्त कावळे ओढत होते. काकाला म्हणले लवकरात लवकर पोहे बनवून द्या, आणि त्यानंतर काकांना दही कांदा टाकलं त्या पोह्यावर आणि त्याचा स्वाद, अरे बाप. माझं तर पोट भरलं बघा. तुमचं पोट भरायचं असेल तर लवकरात लवकर इथले पोहे एकदा नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, कारण की इथं काका जे स्टुडंटला अनलिमिटेड दही देतात, म्हणजे की पाहिजे तेवढं दही देतात आणि एकदम घरच्या सारखं त्यांनी आपल्यासोबत ट्रीट पण करतात. एवढं छान. बाकी आपले 20,000 फॉलोअर लवकरच कम्प्लीट होणार आहे, तर लवकरात लवकर भावांनो फॉलो करू.